मित्रांनो, थेट आपण श्री शिवाजी हायस्कूल शाळा उदयनगर इथे आपण आलेलो आहोत आणि थेट क्रीडांगणावर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास या ठिकाणी ते साध्य करतायत त्या माध्यमातून काही मुली या ठिकाणी दिसलेल्या आहेत आणि विविध खेळ त्यांचे चालू आहेत। त्या खेळाच्या माध्यमातून त्यांना काय बनायचं आहे, शिक्षक वृंद या ठिकाणी त्यांना कसं शिकवतोय, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला ग्राउंडची इथे देतोय। तुझं बेटा नाव? समृद्धी रघुनाथ गवई। अच्छा, बरं आज कोणता खेळ खेळलाय तू? लगोरी। लगोरी। वेगवेगळे खेळ। वेगवेगळे खेळ। बरं, खेळच का अभ्यासामुळे या ठिकाणी तणाव निर्माण होते तुझ्या बुद्धीवरती? नाही, मग मग खेळाचं महत्व काय आहे? खेळ म्हणजे आम्हाला सर्व शिकवल्या जातं, खेळामध्ये पण शिकवतात। अच्छा, म्हणजे शारीरिक व्यायाम होतो? यस। मित्रांनो, शारीरिक व्यायाम महत्वाचा आहे, कारण की सर्वांग सुंदर योग, त्याच्यानंतर कबड्डी असेल, लगोरी असेल, खो खो असेल, उड्या आहेत, दोरीवरल्या उड्या आहेत, रिंगा आहेत, त्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे का? स्नायू या ठिकाणी दणकट बनतायत आणि दणकट बनल्यानंतर आपली शरीराची रचना सुद्धा या ठिकाणी चांगली राहते। त्याच्यामुळे हा क्रीडांगणाचा खेळ जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे। आपण मोबाईल मध्ये सातत्याने या ठिकाणी आपण मोबाईल खालीवर या ठिकाणी त्याची चॅटिंग वगैरे ते करत असतोय, परंतु त्या हालचाली या ठिकाणी कशाचीच होत नाही, ती होती फक्त या ठिकाणी इंद्रियांची, बुद्धीची। पण हिच्यामध्ये जे आहे ते हाताची या ठिकाणी अवयवांची एकूण एक या ठिकाणी जी रचना आहे ती रचना या ठिकाणी ठिकाणावर आणण्याचं काम ते फक्त क्रीडांगणच या ठिकाणी करतंय। शाळांचे विद्यार्थी असे आहेत शिस्तबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी शिक्षण ते घेत आहेत। तुझं नाव बेटा? निखिल अनिल राठोड। राठोड। कुठून येते? मोहदरी। मोहदरी। लोकसंख्या किती आहे तुझ्या गावची? 300 असन। 300। मित्रांनो, वाडी वस्तीतील या ठिकाणी गाव आहे मोहदरी। 300 लोकांचं या ठिकाणी घर आहे, वस्ती आहे, परंतु 300 लोकांच्या वस्तीतून या ठिकाणी तो या ठिकाणी उदयनगरला शिकायला येतोय। बरं, तुला काय वाटतं, ही शाळा कशी वाटते? चांगली आहे। चांगली आहे। कशामध्ये भाग घेतोय तू? मी याच वर्षी आलो शाळेत। याच वर्षी आला? याच्या अगोदर कुठे होता? श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज। कुठे? पुणे। पुण्याला होता। पुण्याहून इथे येण्याची गरज का पडली, म्हणजे काही वगैरे? चांगली आहे सर। ही शाळा चांगली आहे मित्रांनो, हे आहे कारण पुण्यावरनं या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी इथे शाळा शिकायला आलेला आहेत। काही अडचणी असून तो भाग वेगळा, परंतु ही शाळा त्यांनी जी निवडलेली आहे ते कुठेतरी त्याला ध्येयाकडे नेणारी शाळा असं म्हणायला काही हरकत नाही। पण तुला काय बनण्याची इच्छा आहे? मास्टर बॅचलर आर्ट्स करण्याची इच्छा आहे आणि नंतर नोकरी। बघलं का मित्रांनो, कारण विद्यार्थ्यांचे स्वप्न कसे आहेत तर, कारण की विद्यार्थ्यांचे जे स्वप्नपूर्तीसाठी गुरुजन वर्ग या ठिकाणी सज्ज आहेत, अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी त्यांच्या सुखसुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत, परंतु आपण शिक्षण घेणं महत्वाचं आहे। कारण परमपूजनीय डॉक्टर बाबांनी साहेबांनी जे सांगितलेलं आहे, जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, तोच या ठिकाणी प्रत्यय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। दुसरी विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत। तुझं नाव बेटा? कल्याणी आठवळे। कल्याणी आठवळे। आठवळे। कुठून येतेस? पाळा। पाळामधून येते, म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, कारण की इथे शेजारीच एक पाळा गाव आहे आणि पाळा गावातून उदयनगर या श्री शिवाजी शाळेमध्ये शिकण्यासाठी येते। तुझे आई वडील काय करतात बेटा? माझे आई वडील जालन्याला कंपनीत आहे। बरं, तुला काय वाटतं या ठिकाणी कोणत्या दिशेने वाटचाल करावी, कारण की तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर? माझ्या आई वडिलांचे स्वप्न आहे मी कलेक्टर बनावा। मित्रांनो, ही आहे मजल विद्यार्थ्यांची, कारण तिला या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर या ठिकाणी व्हायचं आहे। कारण की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्याच मूलमंत्रावर या ठिकाणी हे शाळेतील विद्यार्थी आणि गुरुजन वर्ग या ठिकाणी चालताना दिसतोय। कारण की स्वप्न या ठिकाणी माणसांनी मोठी पाहायची असतात, कारण की स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ही संस्था या ठिकाणी सज्ज आहे असं म्हणायला या ठिकाणी काय हरकत नाही। थेट आपण क्लासरूम मध्ये आलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांना विचारतोय की कसं आपण ध्येय गाठणार, कशा पद्धतीने आपण धडे या ठिकाणी घेणार। तुझं नाव बेटा? राधा विठ्ठल पवार। अच्छा, पवार। किती वर्गाला जातेस? आता 10व्या वर्गात। आता 10व्या वर्गाला जाणार। बरं, काय वाटतंय, वार्षिक स्नेह संमेलन या शाळेमध्ये होते? यस। बरं, वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून तू कशामध्ये भाग घेतला होता? मी डान्स। डान्समध्ये कोणता डान्स होता? बंजारा गाणं।
आज या ठिकाणी आपण तू 10व्या वर्गामध्ये जातोय, 10व्या वर्गातून या ठिकाणी तू कॉलेजला जाणार आहेस. कॉलेजला गेल्यानंतर या ठिकाणी तुझे काही स्वप्न असतील, तुझ्या आईवडिलांचे काही स्वप्न असतील, त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण कशा पद्धतीने अभ्यास करणार? चांगल्या चांगल्या पद्धतीने. बरं, मार्गदर्शन कसं घेणार, कोणाकडनं घेणार? सरांकडून 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 घेणार. सरांकडून मार्गदर्शन घेणार. बरं, मग कोणत्या दिशेने धाव घेण्याची इच्छा आहे तुला उद्याला? चांगल्या 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 दिशेने धाव घेणार, कारण की त्याला एक चांगलं नागरिक या ठिकाणी बनायचं आहे. मित्रांनो, चांगल्या दिशेने वाटचाल करणार आहे, कारण की असे आहेत विद्यार्थ्यांचे स्वप्न, आणि स्वप्न पूर्तता करण्यासाठी इथली संस्था या ठिकाणी सज्ज आहे. आपका नाम क्या है? निकहर शेख. अच्छा, क्या बनना चाहते हैं? डॉक्टर. मित्रांनो, असे आहे, कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, तिला डॉक्टर या ठिकाणी बनायचं आहे, कारण की वेगवेगळ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संस्था या ठिकाणी तयार आहेत. परंतु आपलं सुद्धा कर्तव्य आहे की शिक्षण घेणं, आणि गुरुजनांचं सुद्धा कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण देणं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आज ही संस्था जी आहे, ही संस्था मुळातच या ठिकाणी बहुजनांच्या लेकरांना या ठिकाणी घडवणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, आणि त्याच माध्यमातून आज आपण या शाळेचा शैक्षणिक आढावा तुमच्यासमोर मांडतो.